नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस लागवडीमध्ये कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोणत्या चांगल्या कापूस वाणाच्या जाती आहे ज्यामध्ये आपल्याला 10 ते 15 क्विंटलच्या समोर उत्पादन हे मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 2023 मध्ये ज्या शेतकऱ्याने लागवड केल्या होत्या या जाती 5 ह्या टॉप जाती आहे कापसाच्या, ज्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना स्वतः अनुभव घेतल्यानंतरच आपण आपल्याला सांगत आहोत की या वाणामध्ये चांगला कोरडवाहू क्षेत्रामध्ये चांगलं उत्पादन आपल्याला मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, कारण लागवड करताना बियाण्याची जर चांगली निवड झाली तरच आपल्याला पीक उत्पादन हे चांगल्या व बऱ्यापैकी मिळू शकते आणि त्याच्या नियोजनावर देखील ठरू शकते। आणि तर शेतकरी मित्रांनो, पहिली कापसाची वाण आहे कोरडवाहूमध्ये अत्यंत चालणारं वाण म्हणजे शक्ती प्लस श्रीराम सीडचं हे वाण आहे न। ह्या वाणामध्ये शक्ती प्लस हे वाण कोरडवाहूमध्ये अत्यंत असं लाभदायक व बोंडांची संख्या भरगच्च राहते व पातळ गळीचे प्रमाण या वाणामध्ये कमी होते व उत्पादनामध्ये हे चांगलं वाण आहे। त्याच्यानंतर दुसरी व्हेरायटी आहे राशी 779। या वाणामध्ये देखील चांगलं कोरडवाहूला हे चांगलं उत्तम असं वाण आहे। तर या वाणामध्ये देखील चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकते। आणि तिसरं वाण आहे क्रिस्टल 09। हे क्रिस्टल हे 09 हे वाण आहे। या वाणामध्ये देखील कोरडवाहूमध्ये चांगलं हे उत्पादन हे आपल्याला मिळू शकते। त्यानंतर टॉप 4 चौथं वाण आहे एक्स प्लस। ह्या वाणामध्ये देखील कापसामध्ये 2023 मध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांना कोरडवाहूमध्ये चांगला कापूस हा पिकवलेला आहे। त्याच्यानंतर शेवटचं वाण आहे शेतकरी मित्रांनो 888 अंकुर। या वाणामध्ये देखील कोरडवाहूमध्ये बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनीच यामध्ये चांगलं 10 ते 15 क्विंटलच्या समोर हे उत्पादन हे घेतलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा झाल्या 5 व्हेरायटीला शक्ती प्लस, राशी 779, 09 क्रिस्टल, एक्स प्लस आणि 888 अंकुर। हे जर वाण यापैकी जर आपण कोणतंही एक वाण जर आपल्या शेतामध्ये जर लागवड केली व त्याचं उत्तम नियोजन केलं तर त्यामध्ये 15 ते 20 क्विंटलच्या समोर हे उत्पादन आपल्याला मिळू शकते शेतकरी मित्रांनो। तर अशाच नवीन माहितीसाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल आशिष खाडे। नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा। धन्यवाद।